इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आज आपण बीड मतदारसंघामध्ये आलेलो आहोत। ज्याप्रमाणे बारामती म्हटलं की शरद पवार, लातूर म्हटलं की विलासराव देशमुख, त्याचप्रमाणे बीड म्हटलं की गोपीनाथ मुंडे हे समीकरण राज्याच्या राजकारणात अनेक वर्ष रुजलेलं आपण सगळ्यांनीच पाहिलं। पण गोपीनाथ मुंडेंचा हा गड पुन्हा एकदा राखला जाणार आहे का, की त्यांना त्यांचाच शिष्य शह देणार आहे, या सगळ्याची चर्चा आपण या इलेक्शन एक्सप्रेस मध्ये करणार आहोत। या निवडणुकीच्या रिंगणात स्वतः आत्ताचे खासदार गोपीनाथ मुंडे हे या निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यांची बाजू मांडण्यासाठी आमदार पंकजा मुंडे या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत। तर गोपीनाथ मुंडेंच्या समोर सुरेश धस यांनी शड्डू ठोकलेत। एकेकाचे त्यांचे शिष्य आहेत ते, पण गोपीनाथ मुंडेंना ते घाम फोडणार आहेत का? नेमकं मतदारसंघातलं समीकरण काय असणार आहे? गुरु विरुद्ध चेला अशी ही रंगत पाहायला मिळणार आहे का? पण ही चर्चा होत असताना आप नावाचा एक नवा फॅक्टर बीड मध्ये चर्चेला जातोय। अभिनेता नंदू माधव आहेत, ते सुद्धा या निवडणुकीत सहभागी झालेले आहेत। नेमका आप फॅक्टर किती चालतो हे सगळं आपण पाहणार आहोत। पण सुरुवात अर्थातच पंकजा मुंडे यांच्यापासून आपण करतोय, कारण विद्यमान खासदार गोपीनाथ मुंडे आहेत। गोपीनाथ मुंडेंनी नेमकी काय कामं केली, मतदारसंघासाठी त्यांचं काय योगदान आहे, कोणत्या मुद्द्यांमुळे पुन्हा एकदा जनतेनं गोपीनाथ मुंडेंना कौल द्यावा असं त्यांना वाटतंय, हे आपण सुरुवातीला पंकजाताईंकडनं समजून घ्यावं। पंकजाताई, कशा प्रकारे कामगिरीची एकूणच रूपरेषा तुम्ही सांगाल? त्यांनी आतापर्यंत त्यांची सत्ता एकदाच आली आहे 4.5 वर्षाची। त्या 4.5 वर्षाच्या सत्तेमध्ये या जिल्ह्याचा त्यांनी सगळा रूप रंग बदललेला आहे आणि ऊसतोड कामगारांचा हा जिल्हा सिंचनामध्ये एवढा चांगला करून त्याला ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर 2चा जिल्हा बनवण्याचं काम मुंडे साहेबांच्या काळातच झालेलं आहे। त्यांनीच्या काळात त्यांनी कारखान्याच्या सुरुवात केली, त्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी खूप मोठा समाधानकारक असा त्यांचा एक आलेख त्यांचा यशस्वी असा दिलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या काळामध्ये ऊसावरची झोनबंदी उठवून ऊस उत्पादकांना स्वतःच्या ऊसाचा मालक बनवलेला आहे। त्यामुळे लोकशाही ही खालपर्यंत रुजवण्याचं काम त्यांच्या या निर्णयातनं झालेलं आहे। आणि खास करून त्यांच्या खासदारकीच्या काळात, जो काही सत्तेचा काळ नव्हता, जेव्हा की ते खासदार होते आणि खाली राज्यात आणि देशात आणि जिल्ह्यात सुद्धा सत्ता ही राष्ट्रवादीकडे असल्यामुळे विकास कामांना बराचसा अडथळा झाला, तरी रेल्वे जिल्ह्यामध्ये आणण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत। 23 किलोमीटर रेल्वेचे रूळ जिल्ह्यामध्ये अंतरले गेले आहेत आणि मुंडे साहेब खासदार झाल्यावरच रेल्वे मंत्रालय बीड जिल्हा दिसला आणि त्यांना बजेट 300 कोटीचं त्यांनी मिळवून देण्यात त्यांना यश आलेलं आहे। अशा बऱ्याचशा गोष्टी मला सांगता येतील, पण एकूणच मुंडे साहेबांचं नेतृत्व हे एक नाळ त्यांची जनतेशी जोडलेली आहे, नाळ कनेक्ट आहे असं तुम्ही म्हणताय। आपण पत्रकार मंडळींना विचारूया, जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या गोष्टी खासदारांनी 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण केल्या का? त्यांच्या जाहीरनाम्यात होतं रोजगाराच्या विषयी स्पष्टपणे असं त्यांनी हायटेक इंडस्ट्री करू, आमकं करू, पण बीड जिल्ह्याला रोजगार, हाताला रोजगार देणारा असं एकही साधन नाहीये। त्याच्यामुळे इथं बेरोजगारी कमालीची वाढलेली। त्यासाठी काही प्लॅनिंग आहे का त्यांचं, किंवा काय करणार आहे? रोजगार आपण निर्माण करू शकलो का ताई? रोजगार त्यांच्या सत्तेच्या काळात त्यांनी साहजिक निर्माण केलेला आहे। हे कारखाने जे काढले त्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण झालाय, शेतकरी सधन झालाय। त्यांना या जिल्ह्यामध्ये MIDC आणायचं त्यांचं एक स्वप्न होतं, त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले, पण तेव्हा त्याच्यानंतर सत्ता पालटल्यामुळे मूळ निर्णयाची केंद्र ही सगळी राष्ट्रवादीकडे आहेत, सत्तेकडे आहेत। त्यामुळे ते स्वप्न त्यांचं अधुरं राहिलंय। आता सत्ता आल्यास ते स्वप्न पहिल्यांदा पूर्ण करून या भागातल्या तरुणांना रोजगार देण्यासाठी मुंडे साहेब सक्षमपणे काम करतील। पण आपल्या प्रतिनिधींना आपण विचारूयात, पहिला मुद्दा यांच्या जाहीरनाम्यामध्ये जो होता की 1 वर्षामध्ये आम्ही परळीपर्यंत रेल्वे आणून दाखवू, हा जो महामार्ग होता रेल्वेचा तो कुठपर्यंत आला आणि तो पूर्ण करणं शक्य होतं का, की खरंच राजकीय अडथळे जे सांगितले जातात ते समर्थनीय आहे? बीडच्या रेल्वे प्रश्नावर 8 ते 9 निवडणुका लढवल्या गेल्या आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत एक गाजर दाखवलं जातं की आम्ही रेल्वे आणू, आम्ही रेल्वे आणू। मागच्या वर्षी देखील 2009ला आदरणीय मुंडे साहेबांनी मोठ्या ह्याच्यात सांगितलं होतं की आम्ही रेल्वे आणू, मी 1 वर्षात रेल्वेत बसून बीडला येईल। हे शक्य नव्हतं, ते फिजिकली सुद्धा शक्य नव्हतं, पण 5 वर्षात निदान रेल्वेचं काम होईल। पण ते जे काम झालेलं आहे ते खूप तोकडं आहे आणि ज्या पद्धतीनं 50% वाटा राज्य सरकारनं आणि 50% सेंट्रल गव्हर्नमेंटनं उचलला होता। मुंडे साहेब म्हणजे बीड आणि मुंडेंची ओळख ही महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीत एक झगडणारा नेता, एक संघर्ष करणारा नेता म्हणून आहे। त्यांनी जर का रेल्वेसाठी जर का मनात आणलं असतं तर निश्चितपणे रेल्वे 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात आली असती। बरं, आपण विचारूयात पंकजाताई, तुम्ही हे आश्वासन दिलं होतं की आम्ही
आम्ही 1 वर्षात पूर्ण करू, हे खरं आहे की नाही? 1 वर्षात पूर्ण करू वगैरे असं आश्वासन दिलं नव्हतं. आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेमध्ये बसून येऊ ही मुंडे साहेबांनी भाषणात कुठे वाक्य वापरलं असेल, त्याचा टेक्निकली लिटरली अर्थ घेण्यात अर्थ नाहीये. ही रेल्वे आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आणू हा त्यांचा मुळात मुद्दा होता आणि ते आणण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. पण आता जेव्हा केंद्रात तुमचं सरकार एक तुम्ही विरोधी पक्षात आहात, राज्यात तुम्ही विरोधी पक्षात आहात, त्याच्यात लँड ॲक्विजिशन हे गेल्या 40 वर्षात झालेलंच नाहीये. लँड ॲक्विजिशन जर पूर्ण झालं असतं तर रेल्वे परळीत रेल्वे ऑलरेडी आहे. बीड जिल्ह्यातल्या काही ट्रॅकवर रेल्वे आपली नगर बीड रेल्वे आम्हाला जी करायची होती ती पूर्ण झाली असती, पण लँड ॲक्विजिशनचं काम पूर्वीच्या खासदारांनी केलेलंच नाहीये. कुठल्याही खासदारांनी रेल्वे मंत्रालयाचा आणि बीडचा परिचय झालेला नव्हता इतके वर्ष. पहिल्यांदा मुंडे साहेब रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी इथे बजेट आणलेलं आहे आणि केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा हा हिस्सेदारी जी आहे ती सुद्धा मुंडे साहेबांच्या पुढाकार घेण्याने तो प्रयत्न पूर्ण झाला. नाहीतर राज्य शासन आपला वाटा उचलायला तयार नव्हतं. विलासराव देशमुख तेव्हा होते आणि त्यांनी पुढाकार घेऊन या राज्य शासनाने पण आपला हिस्सा उचलावा याच्या बाबतीतही निर्णय झाला आणि हे सगळे निर्णय पेंडिंग होते मुंडे साहेब खासदार होण्याच्या आधी. त्याच्यामुळे हे पेंडिंग निर्णय पूर्ण करून मग बजेट मिळवून मग लँड ॲक्विजिशन सुरू झालं आणि लँड ॲक्विजिशन सुरू झाल्यानंतर रूळ अंथरले गेले. त्याच्यामुळे हा उशीर झालेला आहे. अमळनेर पर्यंत हे रूळ अंथरले गेले, पण लोकसभेचं कामकाज एकदाही आम्ही रेल्वेच्या प्रश्नावरती थांबलेलं पाहिलं नाही, आवाज उठवताना आपण पाहिलं नाही. हे वास्तव आहे की नाही? मुंडे साहेबांनी लोकसभेमध्ये संसदेमध्ये बीड जिल्ह्याने खासदारांनाच कधी बोलताना पाहिलं नाही. पहिल्यांदा मुंडे साहेबच बीड जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला संसदेमध्ये बोलताना दिसले. मुंडे साहेबांनी केवळ रेल्वेचा विषय हेच नाही, देशाच्या अनेक विषयांना त्यांनी हात घातला. उर्दू भाषेविषयी बोलले, ओबीसीच्या आरक्षणाविषयी बोलले, महाराष्ट्राच्या दुष्काळाविषयी बोलले. तेव्हा ते बोललेच ना, तेव्हा ते प्रायोरिटीचे विषय होते. एवढा मोठा दुष्काळ 72 नंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात पडला, मराठवाड्यात दुष्काळाने होरपळून जात होतात, तेव्हा ते विषय हाताळले चालले होते आणि संसद अनेक विषयांमुळे बंद होती होती. केवळ बीड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विषयावर एकच खासदार कसा संसद बंद पाडेल? कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही खूप संतप्ताय, पण काम होऊ शकलं नाही. मला सुरेश धस यांना या चर्चेत सहभागी करून घ्यायचं आहे, कारण मतदारसंघामध्ये कामं रखडण्याला तुम्हाला जबाबदार धरलं जात आहे. खरंच काय आहे, तुम्ही राजकारण करता आणि त्यामुळे विकास रखडतोय का? भूसंपादनाचा आणि केंद्र सरकारचा काही अर्थार्थी संबंध नाही. एक, केंद्र सरकारला भूसंपादन करण्याचा शून्य अधिकार आहे. केंद्राकडे लँड ॲक्विजिशनचं डिपार्टमेंट नाही, ते डिपार्टमेंट स्टेट गव्हर्नमेंटकडे. नारायण डोहो म्हणजे अहमदनगर ते नारायण डोहो फक्त 15 किलोमीटरवरती रूळ पाडलेले आहेत, ते फार पूर्वी पाडलेले. पुढचं काम जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकारने आपला वाटा 178 कोटीचा दिलेला आहे. केंद्र सरकारकडनं फक्त 100. माझं मत असं आहे की मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते असले किंवा लोकसभेमध्ये उपनेतेपदी असले तरी सुद्धा त्यांचा दबाव जो आहे तो त्या ठिकाणी योग्य असतो. त्यांच्या लीडरशिपचा फायदा घेऊन आणि त्या ठिकाणी जर व्यवस्थित पाठपुरावा केला असता. राजकीय महत्वाकांक्षा कमी पडली असं तुम्ही थोडक्यात म्हणताय. एक पत्रकार म्हणून तटस्थपणानं तुम्ही या सगळ्याचं अनालिसिस कसं करायचं? डिसेंबर 13 पर्यंत रेल्वे किमान बीड पर्यंत पोहोचेल असं अपेक्षित होतं. त्याच्या बजेट करता सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे बजेट पडायला पाहिजे होतं ते कधीच समाधानकारक पडलेलं नाही. गोपीनाथराव मुंडेंच्या पुढाकारामुळेच राज्य सरकारनं अर्धा हिस्सा उचलण्याची जबाबदारी स्वीकारली, हेही खरं आहे. राज्यात यांचं सरकार आहे, धस साहेबांचं, ते 6 महिन्यापूर्वी मंत्री झालेले आहेत, त्यांच्यावर जबाबदारी फारशी नसेल, पण ते या जिल्ह्याचे आमदार म्हणून नक्कीच जबाबदारी आहे. असं होतं की राज्य सरकार जितका निधी या प्रकल्पाला देईल तितकाच निधी केंद्र सरकार देणार होतं. हा प्रकल्प 353 कोटीवरनं आता 4000 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे हा निधी देण्याची राज्य सरकारची जबाबदारी होती. केंद्रात ते काम करायला अपयशी ठरलेच आहे, त्याच्यात वादच नाही. तोडणी कामगारांचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या प्रश्नाचं नेमकं गांभीर्य काय आहे, इथल्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय मुद्दे आहेत, हे आपण मनीषाताईंकडनं जाणून घेऊयात. बीड जिल्ह्यात 7 ते 8 लाख लोक दरवर्षी 6-7 महिन्यासाठी मायग्रेट होतात आणि त्याबरोबर त्यांचं कुटुंब, त्यांच्या महिला, त्यांची मुलं हे सगळे मायग्रेट होतात. कामगार कायदे या ऊसतोड कामगारांना लागू होत नाहीत, त्याच्या अंमलबजावणी होत नाही. त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा आहे. मुकदमाची
सगळी मन मानेल तसं आहे. मुकदम त्यांचं लैंगिक, त्या बायांचं लैंगिक शोषण, आर्थिक शोषण करतो. त्यांचे तिथं मुर्दे पडले तरी त्याला जिम्मेदार कोणी नसतो, कारखाना नसतो. मेले ते मेले, मग गरिबीमुळे मेले, स्थलांतरामुळे मेले, ह्या सगळ्या गोष्टी, हे प्रश्न आहेतच. पण त्याचबरोबर महिलांच्या दुसरा मुद्दा महिलांच्या सुरक्षिततेचा आहे. बीड जिल्हा महिला अत्याचारामध्ये धगधगत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियानाच्या मधनं काही हॉस्टेल्स वगैरे या ठिकाणी चालू करण्याचं काम जे आहे ते झालेलं आहे. वसतिगृह प्रत्यक्षात सुरू आहेत का? वसतिगृह चालू आहेत, जिल्ह्यामध्ये चालतात. किती असतील साधारण? नाही, ते जी ग्राम शिक्षण समिती आहे, जी ग्राम शिक्षण समिती त्या ठिकाणी पुढे येईल, त्या प्रत्येक गावामध्ये हे वसतिगृह चालवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. फक्त एक आहे की त्या ताईंनी विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे, कामगार कायदे त्याला लागू होत नाहीत. एक माझं मत असं होतं की गोपीनाथराव मुंडे साहेब हे ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करतात. भाववाढीच्या वेळेस जो लवाद नेमला जातो त्या लवादाचे आमच्या ऊसतोड्यांचे प्रतिनिधी म्हणून गोपीनाथराव काम करतात. तिकडनं शरद पवार साहेब काम करतात. मुंडे साहेब आणि पवार साहेब दोघे जण मिळून त्या ठिकाणी निर्णय घेतात. परंतु माझं मत असं आहे की ज्या वेळेस आता असंघटित कामगारांना 5 लाख रुपयापर्यंतच्या विम्याचं संरक्षण लागू झालं, त्यावेळेस माझं मत असं आहे की मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी मागणी करायला पाहिजे होती. कारण आम्हाला विमा इकडे लागू होत नाही. शक्यतो कारखानदार इथून उचलून नेऊन तिथपर्यंत जाणे आणि तिथून माघारी येणे, या मधल्या दरम्यानच्या काळात जर दुर्दैवी काही घटना घडली तरच साखर कारखाने आणि विमा कंपन्या त्याची जबाबदारी घेतात. मधल्या कालावधीत घेत नाही. मग ती मागणी मुंडे साहेबांनी केली नाही असं तुमचं म्हणणं आहे? मुंडे साहेबांनी केली नाही हा माझा त्यांच्यावरती स्पष्टपणे ठीक आहे. यांच्या दोन प्रश्नांची उत्तरं आपण घेऊ, पण पंकजाताई, ती मागणी मुंडे साहेबांनी केली नाही असं म्हणतायत सुरेश दास. मुंडे साहेब ऊसतोड कामगारांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मुंडे साहेब आतापर्यंत त्यांच्यासाठी धावून गेलेले आहेत. स्वतः सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांच्या संपामध्ये मुंडे साहेब सामील झालेत. मुंडे साहेबांनी जे विमा जो ऊसतोड कामगारांचा आहे त्याची सुद्धा मागणी मुंडे साहेबांनी त्या संदर्भात सपोर्ट केला होता आणि त्याच्यामुळे त्यांना विमा मिळत आहे. मुंडे साहेबांनी विमा मिळतोय प्रत्येक, हो, पण त्याचे काही लॉज आहेत त्या विमाचे. जसं यांनी सांगितलं की तुम्ही स्थलांतर होत असताना मध्यंतरी काही झालं तर त्याची जबाबदारी कोणी घेत नाही. तर त्याचे क्लॉज मध्ये अजून ऍडिशन करून त्यांना मुळामध्ये सपोर्ट करायला पाहिजे. आणि त्या मुलांच्या जे शिक्षणाचा विषय आहे त्या साखर शाळा चालवल्या जातात, त्याच्यामध्ये पण मुंडे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. आज मी स्वतः या ऊसतोड कामगारांची मुलं आहेत, बऱ्याच वेळा ह्या ज्या शाळा चालवतात हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या शाळा चालतात. पण या शाळांमध्ये त्या मुलांचे खूप हाल होतात. काही मुलं चिखलबीड म्हणून आमच्याकडे ऐकलंय साखर शाळा बंद पडल्या आहेत म्हणून. साखर शाळेत सुरुवात केली, त्याला प्रमोशन करण्याचा प्रयत्न ह्या आमच्या इथं नाही चालवला. साखर शाळा साखर कारखान्यावरती एक कुठेतरी 5 पत्र्याचं डबडं लावायचं आणि इथे सुद्धा 5 पत्र्याच्या डबड्यातच त्यांना हॉस्टेल म्हणून ठेवलं जातं. नाही, पण वसतिगृह प्रत्यक्षात कार्यरत सुद्धा नाहीये. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मला वसतिगृहाच्या मुद्द्यावर येऊयात. खरोखर वसतिगृह सुरू आहेत का बीड मतदारसंघात? बीड जिल्ह्यामध्ये एकंदर ऊसतोड कामगारांच्या मुलांची जर का अवस्था पाहिली तर ती फार दयनीय आहे. वसतिगृह ही कुठल्या तरी संस्थेला दिली किंवा कुठल्या तरी ग्रामपंचायतच्या पातळीवर दिली गेली आणि मग ती उघडली, नेत्यांनी त्याची उद्घाटनं केली आणि त्यानंतर त्याचा सगळा बोरिया बिस्तर बांधला गेला. अशी अवस्था एकंदर बीड जिल्ह्यात तरी प्रकर्षाने. ठीक आहे, आपण सुरेश धस यांना विचारूयात. सर, खरंच जर सुरू असतील वसतिगृह तर त्यातली ठिकाणं आणि किती संख्येने आहेत हे सांगू शकणार का तुम्ही? ही जी योजना आहे केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत जे पैसे मिळतात त्याच्यातनं राबवली जाते आणि याला ग्राम शिक्षण समिती जी आहे त्या समितीचा अध्यक्ष ते इम्प्लिमेंट करतो. कोणताही आमदार, खासदार किंवा कोणी नारळ बिरळ फोडायला जात नाही. दुसरं, असंघटित कामगार जे आहेत ज्यांना 5 लाख रुपयाच्या विम्याचं संरक्षण मिळालेलं आहे, अगदी आमची भांडे घासण्यापर्यंतची जी भगिनी आहे तिला सुद्धा संरक्षण मिळालंय आणि ते केंद्र सरकारनेच दिलंय. माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेस ऊसतोड कामगारांना सुद्धा हे लागू करावं एवढीच त्यांनी मागणी करायला पाहिजे होती. हे माझं मत. पंकजाताई, अगदी थोडक्यात त्याचा एक भाग आहे.
तुम्हाला जर एवढी कळकळ आहे तर पवार साहेबांच्या हातात निर्णय आहेत ना, तुम्ही का नाही केले मग ऊसतोड बरोबर आहे, कामगारांसाठी हे ते तुमचं निर्णय? म्हणणं बरोबर आहे. चेक मिळावेत म्हणून शासनाकडून जो फंड द्यावा लागतो तो मिळावा म्हणून मार्च मध्ये मोर्चे निघाले तरी ते चेक त्यांनी वाटप केलेले नसतात. मार्च मध्ये एप्रिल मध्ये मोर्चे काढून ते थोडक्यात या सगळ्याची जबाबदारी मग कोणाची आहे? सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. पैसा त्याच्यासाठी आहे पण तो वेळेवर वाटला जात नाही आणि विरोधकांची आहे, कारण त्यांना ऊसतोड कामगारांची तेवढी कळमळ नाही. जे मरतायत ते कामगार मरतायत, गरीब मरतायत, कोणाचंच काही जात नाही. ठीक आहे, कारखाने चालावे याच्यासाठी साठ लोट दोघेही एकमेकांच्या ठीक आहे, हातात तुम्ही दोघांवर आरोप करतायत, पण मला नंदू माधव यांना या चर्चेत सहभागी करून घ्यायचंय. या तिन्हीमध्ये आज आपण काय कामगिरी केली तर मला वाटतं की आपली कामगिरी कुठे झाली नाही. म्हणजे अगदी इंच लढू तसं आमची रेल्वे इंच वाढू इथपर्यंतच काम फक्त आतापर्यंत झालेलं आहे. ती काही शेवटपर्यंत आलेली नाही. त्यामुळे आपला इथला व्यवहार व्यापार हा सगळा आमचा कमकुवत राहिलेला आहे, त्याची प्रगती झालेली नाही. दुसरीकडे ऊसतोड कामगारांसंदर्भात बोललं गेलं तर आज मी मुंबईमध्ये राहत असताना माझा जिल्हा कशामध्ये ओळखला जातो तो ऊसतोड कामगारांचा. म्हणजे आजही त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. जे हार्वेस्ट सारखं यंत्र वापरलं जातं त्याला 400 रुपये दिले जातात. 190 रुपये मॅन्युअल जो माणूस काम करतो त्याला 190 रुपये दिले जातात. मला असं वाटतं की हा फरक कधी आपण बघणार आहोत का नाही. बरं, याच्या पुढचे त्यांच्या शिक्षणाचा जसा आता मनीषाताईंना काढला त्याच्यामध्ये आणखीन त्यांचा एक उल्लेख होता की जो स्त्रीच्या भ्रूण हत्येबद्दल आणि स्त्रीच्या संरक्षणाबद्दल त्याच्या संदर्भात काय. कारण की मी माझ्या माध्यमात ज्यावेळेस काम करत असतो, मी नंदू माधव म्हणून आतापर्यंत नाटक आणि चित्रपटात काम करत होतो. मी 3 दिवस बीडला होतो. स्त्री भ्रूण हत्येवर जे एकांक होता त्याच्यासाठी मी 3 दिवस इथे थांबलेलो होतो. तर मला वाटतं की हे जे काम असतं आपापल्या माध्यमातून आपापल्या तो सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू दे, मला असं वाटतं की सातत्याने गेल्या 30-40 वर्षामध्ये आपला विरोधी पक्ष हा कमकुवत झालेला आहे. कारण की आमचं आजही म्हणणं आहे जर आपच्या 5 येऊ दे 50 येऊ दे 25 ज्या काही सीट्स असतील त्याच्यावर निश्चितपणे आज आम्ही सांगू शकतो की समोरच्या सरकारला आम्ही हैराण करून सोडू. आम्ही प्रश्न ठीक आहे, तुम्ही बीडचा सर्वांगीण विकास झालाय का की काही महत्त्वाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत? सुरुवातीला आपण काही प्रश्न समजून घेऊयात आणि त्यानंतर हे उमेदवार आपल्या परीने त्याचं उत्तर देतील. तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये दररोज काही ना काहीतरी अपघात घडतायत. बीड शहरामध्ये अपघात घडतायत. बायपास आणि उड्डाणपूल यामध्ये राजकारण करून हा दोन्ही प्रश्न प्रलंबित ठेवले जातात आणि नाहक एखाद्याचा जीव जातोय. तर याला कारणीभूत कोण आहेत आणि हा प्रश्न लवकर का सोडवला जात नाही? बीड बायपास मध्ये पालकमंत्री बीडचे आहेत. राष्ट्रवादी ची नगरपालिका महानगरपालिका जे काय बीड मध्ये आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून वरचेवर आम्ही आंदोलन तीव्र केलेलं आहे आणि हा बायपासचा प्रश्न सोडवावा ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन करू शकतो, संघर्ष करू शकतो, उपोषण करू शकतो, पण निर्णय हा सत्ताधारी पक्षाला घ्यायचा आहे. हा प्रश्न राज्याचा नाहीये. हा प्रश्न बायपास आहे. राष्ट्रीय महामार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि मग तेच मी म्हणते की मी आंदोलन मुंडे साहेबांचाही अहो, याच्याबद्दल मी थोडंफार अजून लक्ष सत्तेत राहिलं आले असतं तर लवकर झालं असतं. काय हा मुंडे साहेबांनी थोडंफार केंद्रामध्ये थोडीफार त्यांचं वजन वापरलं असतं तर बायपास लवकर झाला असता. कारण त्याच्याविषयी आम्ही नेहमी आंदोलन केले, त्याच्याविषयी आम्ही बायपास हा राष्ट्रीय महामार्ग मागणी केली 211 नंबरचा आहे, बायपास त्याच्याविषयी आहे हा. संघर्ष समिती नेमली, सगळं केलंय. आता तो निर्णय हा तुमच्या या इथे लँड अक्विजिशनचा प्रश्न हा इथला तुम्ही बीड नगरपालिकेच्या प्रतिनिधींना विचारला पाहिजे. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. केंद्र सरकारच्या परिवहन विभागाकडनं याच्या मान्यता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिकडच्या आहेत. तरी सुद्धा आमच्या पालकमंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी बैठका घेऊन आणि केंद्र सरकारची जे पर्यावरण मंत्रालयाकडनं ज्या एनओसी मिळवायच्या होत्या त्या सुद्धा मिळवल्या. त्याच्यानंतर त्या कामाचं सदर कामाचे निविदा सुद्धा काढलेली आहे. ती निविदा फायनल झालेली आहे आणि इलेक्शन कमिशनची परवानगी घेऊन त्याची वर्क ऑर्डर मिळालेली. हा एकूण सोलापूर पासून ते धुळेपर्यंतच्या या रस्त्याचं काम राष्ट्रवादीकडनं असं झालेलं आहे. पण पंकजाताई ज्या म्हणतायत की हा प्रश्न त्यांचा आहे आणि आम्ही आंदोलन केले, खासदारांचं फक्त आंदोलन करण्याचं काम नसतंय. खासदारांनी किमान तिथे जाऊन नॅशनल हायवेच्या अथॉरिटीला, कारण ती स्वतंत्र अथॉरिटी आहे, राज्य सरकारची स्वतंत्र अथॉरिटी, त्या इकडनं एनओसी पाठवायची आणि फायनल मंजुरी देण्याचं काम जे आहे ते नॅशनल अथॉरिटीचं आहे. नॅशनल अथॉरिटीकडे आमचे खासदार किती वेळा गेले, काय गेले असं उत्तर दिलं पाहिजे त्यांनी. नॅशनल अथॉरिटीकडे खासदार किती वेळा गेले याचं उत्तर मी देईन. मुंडे साहेबांनीच हे महामार्ग बनवलेले आहेत जेव्हा त्यांच्या सत्तेच्या काळात. आज बीड परळी जो रस्ता आहे तो मुंडे साहेबांच्या काळात डेव्हलप झाला. आधी या रस्त्याने आम्ही जायचोच नाही, हा रस्ताच डेव्हलप नव्हता, त्यांनी केलेला आहे. तुमच्या मतदारसंघातला जाणारा महामार्गही मुंडे साहेबांच्याच काळात झालाय अमळनेरचा. त्यामुळे आता सुद्धा मुंडे साहेब त्याच्या प्रयत्नात आहेत. जसं मुंडे साहेबांची रेल्वे प्रयत्न करून आली नाही
याचा दोष तुम्ही मुंडे साहेबांना देता, तसं हे शासन त्यांच्या ताब्यात असताना हे झालं का नाही हा दोष त्यांना द्यायला पाहिजे. त्यांचा दोष आहे. पत्रकार म्हणून सर तटस्थपणे या प्रश्नाचं उत्तर कुणी देणं अपेक्षित आहे? राजकीय विरोध आणि राजकीय इच्छाशक्ती यातच तो अडकलेला आहे. दोघांची ती जबाबदारी आहे. विरोधकांनी ताईंनी सांगितलं की आंदोलन केले, खूप मोठे आंदोलन बायपाससाठी झाले, भाजपच्या वतीने इथं आंदोलन झालं, हे आम्ही पाहिलेलं आहे. पण सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे पालकमंत्र्यांचं नाव घेतलं गेलं, त्यांच्याकडूनही तसे प्रयत्न झालेले आहेत, परंतु इच्छाशक्ती जी असती ती आम्हाला कुठेच दिसली नाही. या दोघांची म्हणताय तुम्ही? दोघांची पण की या ठिकाणी 4,000 कोटी रुपयाचा नॅशनल हायवेचा हे साधारणतः मे आचारसंहिता झाल्यानंतर काम सुरू होणार आहे आणि ते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून काम होत आहे आणि हे ठामपणे सगळे त्यामध्ये पेपरवर सुद्धा आलेलं आहे. या ठिकाणी जो नॅशनल हायवे असेल किंवा स्टेट हायवे असेल, या दोघांनीही जर का विकासाच्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रातले नेते हे विकासाच्या प्रश्नावर, मग ते विरोधक असो की सत्ताधारी असो, हे एकत्र येतात, त्या पद्धतीनं मुंडे साहेब असतील किंवा क्षीरसागर असतील किंवा पालकमंत्री असतील किंवा दस साहेब असतील, यांनी एकत्र येऊन बीड मधला जिल्हा बँकेचा घोटाळा हा खरं या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनणार आहे का? याला नेमका जबाबदार कोण आहे की या मुद्द्याचं महत्व संपलेलं आहे? नेमकी काय वस्तुस्थिती ही आपण जाणून घेऊयात. काय आहे हा घोटाळा? बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचं ज्यावेळेस अगोदर साधारणतः निवडणूक झाली त्यावेळेस सगळे लोक एकत्र येऊन त्यांनी महायुती करून जिल्हा बँक ताब्यात घेतली आणि त्याच्यानंतर कर्ज वितरण असेल, वाटप असेल आणि त्यानंतर जे एकदम पूर्ण जे घोटाळा झाला त्यातून ही बँक अक्षरशः बंद पडली, प्रशासकांना लागला. त्याच्यानंतर आता सध्या प्रशासक ताब्यात आहे आणि बँक जवळजवळ आता बंद असल्यासारखी स्थिती. कोण याला जबाबदार आहे आणि घोटाळ्याचे जे संचालक आहेत त्यांना अटक झाली असली तरी राजकीय वरदहस्त कुणाचे आहेत? घोटाळ्याला हे जेवढे म्हणून संचालक म्हणून होते ते सगळे जबाबदार आहे. एक कुणी याला जिम्मेदार आहे अशातली काही स्थिती नाही, कारण ज्यांनी म्हणून याच बँकेमध्ये संचालक म्हणून आले होते ते सगळे येताना आले होते आणि एकत्र येऊनच त्यांनी सत्ता ताब्यात घेतली होती आणि सोयीनुसार जसं जसं त्यांना जमलं नाही तसं तसं बाजूला पडले आणि नंतर काही जणांनी राजीनामे दिले, काही जण बाहेर पडले, काही जण नंतर प्रशासक आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले. प्रशासक आल्यानंतर एकानंतर ते प्रशासक घालवण्यासाठी पण काही जणांचे प्रयत्न झाले. मूळ जिल्हा बँक म्हणून जे पुढे करण्यासाठी जो सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करायला पाहिजे तसा प्रयत्न झाला नाही. नंदू माधव, काय नेमकं तथ्य आहे या बँकेच्या प्रश्नामध्ये? याच्यामध्ये काढलेल्या माहितीनुसार जवळपास 70% हे शिफारसी मुंडे साहेबांनी केलेल्या आहेत. जर 70% पर्यंत एखादा त्याचा मेंबर हा जर शिफारसी करतो आहे तर 70% पर्यंतच्या जर शिफारशी आपण काढून बघितल्या तर मुंडे साहेबांच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणजे बाकीचे आमदार असतील, इथले राष्ट्रवादीचे असतील, सगळ्यांचा त्याच्यामध्ये हा त्यांनी जवळपास मला वाटतं की आता कोर्टाने त्याच्याबद्दल समन्स पण काढला होता. तर ह्या सगळ्या जे त्याचे मेंबर्स होते त्या सगळ्यांवर हा ठपका जातो आणि जवळपास मला वाटतं की त्याचे 1 लाखाच्या वर त्याचे मेंबर्स होते, त्या सगळ्यांचे पैसे याच्यात डुबलेले आहेत. 70% शिफारसी मुंडे साहेबांनी केल्या आहेत का? खरी स्थिती काय आहे? कुठल्या शिफारसी त्यांनी पाहिल्या हे मला माहित नाही, कारण मुंडे साहेब काही डायरेक्टर किंवा चेअरमन नाही आहेत त्या बँकेचे. शिफारस एक राजकीय चेअरमनचा आहे, त्यामुळे मुंडे साहेबांच्या कोणत्या शिफारसी 70% बघितल्या त्यांनी सिद्ध करून दाखव. कुठे कागदपत्र आहेत का त्यांच्या हातात की मुंडे साहेबांच्या 70% शिफारसी आहेत? केवळ मुंडे साहेबांनी प्रत्येक गोष्ट मुंडे साहेबांनीच करायला पाहिजे आणि मग घोटाळा तुम्ही जर आतापर्यंत रेल्वे आणि रस्त्यासाठी सांगतात की मुंडे साहेब अपयशी ठरले, तसं मला सांगा इथे मुंडे साहेब जर अपयशी ठरले असते, मुंडे साहेबांनी काही गोंधळ घातला असता तर यांची सत्ता यांनी मुंडे साहेबांना सोडलं असतं का? आज याच्यामध्ये अडकलेले लोक कोणाचे आहेत आणि त्यांना हायकोर्टाने जामिनी फेटाळल्यात, ते कुणाचं पाप आहे? त्याच्यात शिफारसी मुंडे साहेबांनी काय जयभवानीला कर्ज द्या म्हणून मुंडे साहेबांनी सांगितलं होतं का? कोणत्या कारखान्याला कर्ज द्या म्हणून मुंडे साहेबांनी सांगितलं होतं? ते बुडवलेलं कर्ज तर मुंडे साहेबांचं नाही आहे. मुंडे साहेबांचा कारखाना कुठल्याही इन्स्टॉलमेंट बुडवलेले नाही, त्यामुळे तुम्ही म्हणू शकत नाही मुंडे साहेबांनी. तुम्ही म्हणताय आम्ही म्हणू शकत नाही, पण ज्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली किंवा ज्या नेत्यांवर ताशेरे ओढण्यात आले ते त्यावेळी तुमच्या सोबत होते, आता त्यांनी पक्ष बदलला. ते आता त्यांनी पक्ष बदलल्यावर या इन्क्वायरी झाल्यात आणि त्यांनी पक्ष बदलल्यामुळेच या बँकेचं वाटोळं झालेलं आहे. नंदू माधव जे सांगतायत त्यात काही तथ्य आहे, फक्त लेखी स्वरूपामध्ये नाही. प्रश्न असा आहे की त्यांनी जे सांगितलं की महायुती नाही, आता ऐकून घेतलं पाहिजे ना, आता ऐकून घेतलं पाहिजे ना. नाही, महाराष्ट्र खूप लांब आहे, अगोदर इथं बोला ना. हे काय बोलताय? आता मी मध्ये बोललो का? मध्ये काय बोलताय? हे बघा, महायुतीची म्हणून ही जी बँक आहे ही बँक एकत्रितरित्या लढवली गेली होती. बिनविरोध बँकेची निवडणूक झाली इथपर्यंत खरंय. 24 संचालकापैकी
म्हणजे फक्त 8 संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, बाकी 16 संचालक मुंडे साहेबांच्या बाजूचे होते. मुंडे साहेब सांगतील तोच चेअरमन होत होता. आता जे आपण म्हणाला तेच आहे. मला एक सांगा, यातले जे प्रमुख अटक झालेली आहे ते गोपीनाथ मुंडेंचे कार्यकर्ते होते की नव्हते? मुंडे साहेबांनी कोणती पैसे बुडवले ज्या संस्थेचे पैसे बुडाले, कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करून त्यांच्या हिना शाहीन बँकेला हिना शाहीन बँकेला 2 कोटी दिले, 5 कोटी चंपावती बँकेला दिले. स्वतः मुंडे साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत त्या लिंगराज वाल्याच्या दंत महाविद्यालयाचे 8 कोटी रुपये दिले. 8 कोटी. माननीय संभाजी पवार जे यांचे पार्टनर आहेत, संभाजी पवार त्यांचा न झालेला कारखाना उभा करायला 12 कोटी यांनी दिले. 25 कोटी रुपये स्वतःच्या वैद्यनाथ कारखान्याला घेतले. 35 कोटी रुपये आकडे करून पैसे उचलले गेले. मागच्या लोकसभेला 35 कोटी रुपयाचं वाटप व्हायला पाहिजे. 245 मला एवढा सुवर्ण पाहिजे, कोर्टाने पण सांगावं की लोन देणं चूक आहे का लोन बुडवणं चूक आहे, याचं उत्तर यांनी द्यावं. मुंडे साहेबांच्या दीनदयाळ कॉलेजला कोण कर्ज दिलंय पण ते कर्ज थकीत नाहीये. मुंडे साहेबांनी ज्यांना ज्यांना कर्ज द्यायला लावले त्यांची इन्स्टॉलमेंट रेग्युलर आहेत आणि कर्ज फेडलं गेलंय. कर्ज बुडवलंय यांच्या कारखान्यांनी आहे, मुंडे साहेबांनी बुडवलेलं नाही. मुंडे साहेबांनी कारखाना काढला तर मुंडे साहेबांनी 22 मेगावॅटचा वीज प्रकल्प आणि इथेनॉल आणि डिस्टिलरी केली आहे. यांनी काय केलंय? कारखान्याला कुलूप लावलंय, शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांना. तुमचा मुद्दा मला कळला. मला साधा प्रश्न विचारायचा आहे. हिना शाही आणि चंपावती या दोनही बँका डबघाईला आल्या होत्या, त्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या, त्यांना लोन दिलं आणि त्या यांच्याकडे आहेत. मग तेच मी विचारते की त्याच बँका जगवण्यासाठी मुंडे साहेबांनी कर्ज दिलं म्हणतात तुम्ही. त्या बँका यांच्या ताब्यात आहेत की नाहीत? हिना शाही आणि चंपावती त्यांनी कर्ज दिलं, मुंडे साहेबांच्या सांगण्यावर कर्ज दिलं, त्यांनी सांगितलं म्हणून कर्ज दिलं. आता इथं आरोप प्रत्यारोप व्हायला लागलेत, पण ही वस्तुस्थिती आहे की कुठल्याही बँकेच्या संचालक मंडळाने कर्ज समितीने निर्णय घेतल्यानंतरच कर्ज दिलं जातं. आता त्या हिना शाहीन बँकेला आणि चंपावती बँकेला कर्ज देऊ नये असं काही संचालक मंडळाचं म्हणजे संचालकांचं म्हणणं असताना सुद्धा कर्ज वितरित केलेले ही वस्तुस्थिती. बरोबर आहे. संचालक मंडळाचं म्हणणं लक्षात न घेता सुद्धा कर्ज वितरित केलं गेलं. यामागे राजकीय इच्छाशक्ती होती का? आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण मतदार राजाच्या मनात मात्र इतका मोठा भ्रष्टाचार जो आहे तो मनात राहिला आहे. हा निवडणुकीचा मुद्दा होतो का आणि मतपेटीत त्याचं रूपांतर होतो का हे मात्र आपल्याला निवडणुकीनंतर कळणार आहे. आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंतच्या प्रचारामध्ये जातीपातीचं राजकारण याच्यामध्येच विषय बोललं जात आहे. भरसभेमध्ये जातीपातीचं राजकारण केलं जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर अद्यापही कोणत्याही पक्षांनी बोललेलं नाही. त्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत, सर्वसामान्यांपर्यंत ते जाहीरनामे गेलेले नाहीत. ते विकासाचं कधी होईल हे सर्व एक्झॅक्टली काय विकास तुम्हाला अपेक्षित आहे आणि तुमचा काय प्रश्न आहे? बीड जिल्ह्यामध्ये बरंच विकास करण्यासारख्या गोष्टी आहेत. रेल्वेचा जसा मुद्दा आला तसं MIDCचा मुद्दा आहे. MIDC या मुद्द्यावर कोणी बोललं जात नाही. रोजगाराविषयी कोणी बोललं जात नाही. औद्योगिकरणाविषयी बोललं जात नाही. आपण उत्तर घेऊयात तिघांकडनं. पंकजाताई, उद्योगाची जी व्याख्या आहे ती खऱ्या अर्थानं गेल्या 5 वर्षात आपल्याला पाहायला मिळाली का? अगदी थोडक्यात आपल्याला तिघांकडनं उत्तर घ्यायची आहेत. उद्योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता सहकारमध्ये आपण मगाशीच चर्चा केल्या. मुंडे साहेबांकडे कारखाना आहे, तो कारखाना यशस्वीपणे चालू आहे. आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात यशस्वी कारखाना तो आहे. ऍटलिस्ट तो चालू तरी आहे. अनेक कारखाने तर बंद आहेत आणि जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त भाव देणारा कारखाना हा मुंडे साहेबांचा आहे. त्यामुळे मुंडे साहेब उद्योगामध्ये यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांनी त्याला वाढवलंय, एक्सपॅन्ड केलंय. 22 मेगावॅट वीज निर्मिती आम्ही त्याच्यातनं करतोय. त्याचबरोबर आज इतर उद्योग जे यायला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये त्याला येण्यासाठी कम्युनिकेशन हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी MIDC यावी याच्यासाठी प्रयत्न केले गेले, पण ती MIDC नाही व्हावी याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले. याच राजकीय 2 पक्षांकडनं झाले त्यावेळी. त्यामुळे मी याला काही कोणाला दोष नाही देणार नाहीये, कारण हा राजकीय वादात तुम्ही रोजगार आणला असं तुमचं म्हणणं आहे. आपण सुरेश रोजगार आणला. या जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे.
उद्योग व्यवसाय आले पाहिजे, वाढले पाहिजे, यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले नाही असं आमचं म्हणणं आहे. ते जे म्हणतायत ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे प्रामाणिक प्रयत्न केले नाही. नंदू माधव, काय तुमचं म्हणणं ते आहे? आम्ही आणण्याचा प्रयत्न NIDC चा करतोय. लॉन्च आता खरं सुरुवात प्रश्नाची यापासून झाली होती की त्यांनी सुरुवातीला बोलताना असं सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण केलं जातं. हा वारंवार मुद्दा बोलला गेलाय, परंतु मी तो सपशेल मुद्दा खोडून काढू इच्छितो. तर हे जातीपातीचं राजकारण केवळ काही पुढारी इथं घडवण्याचा प्रयत्न करतात. हे झाला पहिला मुद्दा. याच्यावरनं ते 5% ते 3% लोक सतत जातीपातीचा धर्माचा उच्चार करतात, परंतु विकासाच्या मुद्द्याकडे येत नाहीत. आणि विकासाचा मुद्दा काय येत नाही तर आमच्याकडे रेल्वे आली नाही. जशी रेल्वे आली असती तसे आमचे लघु उद्योग असले असते, ते वाढले असते, त्याची भरभराट झाली. रेल्वेमुळे उद्योग वाढले नाही असं तुम्ही म्हणताय. तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात. माझा प्रश्न असा आहे की मान्यवरांनी थोडंसं जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावं. आणि सर्वसामान्य लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचं पाणी पुरेसं मिळत नाही आणि 2-2, 4-4 किलोमीटर या लोकांना पायी जावं लागतं. बीड जिल्हा हा दुष्काळी भाग आहे. यामध्ये खास करून उमेदवारांच्या भागामध्ये पाऊसच नाहीये गेल्या 15 वर्षामध्ये, तर दुष्काळीच भाग आहे आणि तिकडे पाणी नाहीये आणि त्या पाणी आणण्याचे प्रयत्न ते खूप करतायत. पण माझा मतदारसंघ जो मुंडे साहेबांनी 35 वर्ष जिथे काम केलंय तिथे पाण्याचा भरपूर आमच्याकडे व्यवस्था आहे. सिंचन चांगलं केलेलं आहे, खरंच केलेलं आहे, बजेट उगीच उचललेले नाही. पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या बाबतीतले जे घोटाळे आहेत ते तिकडे जास्त आहे, आमच्याकडे नाही. ठीक आहे, पण मग आता मला सांगा, तुम्ही तुमच्या विजयाची गणितं आखत असणार, ती कशाच्या आधारावर आखताय? आम्ही आमच्या कामावरती केंद्र सरकारने केलेलं काम जे आहे ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं काम, याच्यावरती आम्ही आमची गणितं मांडून आम्ही लोकांच्या पुढे जाणार आहोत आणि खासदारांची निष्क्रियता या मुद्द्यावरती आम्ही मत मागणार. ठीक आहे, दोघांनीही आपापल्या परीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण बीड मधली जी निवडणूक असणार आहे ती विकासाच्या मुद्द्यावर गाजणार आहे. मग तो रेल्वेचा प्रश्न असू दे किंवा रखडलेलं राष्ट्रीय महामार्गावरचं बायपासचं काम असू दे किंवा इकडच्या बँकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा विषय असू दे, या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा जातीय समीकरणांची, आपापल्या वोट बँकची जी गणितं आहेत ती सुद्धा नंतरच्या टप्प्यात किती प्रभावी ठरतात हे आपल्याला मतपेटीतनं पाहायला मिळेल. मात्र ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं राहील. या इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आपण विकास कामांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला, जनतेनं आपली मतं मांडली. मात्र विकासाच्या मुद्द्यावर जनता मतदान करते की जातीय समीकरण प्रभावी ठरतात हे पाहायचं. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.